विठोबा आपल्या आयुष्यातील समस्यांनी त्रस्त झाला होता. त्याने ठरवलं की आता तो माणसांच्या गर्दीतून दूर जाऊन शांततेत जीवन जगेल. फिरत फिरत तो जंगलात पोहोचला. तिथे त्याने पाय तुटलेला कोल्हा पाहिला. विठोबा विचार करू लागला, हा कोल्हा शिकार करू शकत नाही, तरी हा जिवंत कसा? तितक्यात एक बलवान लांडगा हरणाची शिकार करून आला. त्याने अर्धे मांस स्वतः खाल्ले आणि उरलेले कोल्ह्यासमोर टाकून निघून गेला. हे पाहून विठोबा थक्क झाला आणि विचार करू लागला, वा, देव किती दयाळू आहे. जर तो या कोल्ह्याची काळजी घेतो तर माझ्यासाठी तो अन्न नक्की पाठवेल. मला काही करण्याची गरजच नाही. असा विचार करून तो गावाबाहेरील एका देवळात ध्यान लावून बसला आणि देवाच्या मदतीची वाट पाहू लागला. बरेच दिवस झाले पण कोणीच आले नाही. विठोबा भुकेने आणि अशक्तपणाने कोसळला. आता त्याच्यात हलण्याचीही शक्ती उरली नव्हती. तेव्हा एक साधू तिथे आले. त्यांनी विठोबाची चौकशी करता त्यांना घडलेला सर्व प्रकार कळला. ते ऐकून साधूने सांगितले, अरे, देवाने तुला कोल्ह्यासारखे नव्हे तर लांडग्यासारखे बनण्याचा संदेश दिला होता. लांडग्यासारखा शक्तिशाली बनून इतरांना मदत करणारा हो. कोल्ह्यासारखे दयेवर अवलंबून राहू नको. विठोबाला त्याची चूक लक्षात आली. तात्पर्य, कितीही संकटे आली तरी आपल्या योग्यतेवर विश्वास ठेवा आणि कष्टाने यश मिळवा. इतरांच्या दयेवर अवलंबून न राहता स्वतःची वाट स्वतः तयार करत इतरांनाही मदत करा. गोष्ट आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या जवळच्या व्यक्तीस शेअर करा.